तिथंच गेला का तो जे सोडून आराम दे बाबा 2 सेकंदात गाडी मला काय आता इथं काय हो मग चल. तर हे आपल्या भागातले सर्वात विषारी जातीचा साप आहे. मराठीमध्ये घोणस, इंग्लिश मध्ये रसेल स्वायपर. जसं की 5 नागाची बाईट आणि ह्या एका सापाची बाईट ही इक्वल आहे. काही जण असं म्हणतात की परडे किंवा आजगाराचं पिल्लू आहे, जेणेकरून हा चावला तरी काय होणार नाही. पर जसं नागाच्या तुलनेमध्ये जेव्हा बाईट होते तेव्हा नर्वस सिस्टमवर अटॅक होतो. जसं की ह्याची बाईट झाल्यानंतर पूर्ण बॉडी गँग्रिंग होते, म्हणजे बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन होत नाही, त्याच्यामुळे माणूस डेथ पावतो. काही जण असं म्हणतात की आजगर आहे, आजगराच्या पिल्ल्यासारखं दिसतं किंवा आजगरासारखं ह्याचं स्ट्रक्चर दिसतं. कारण ह्याची ओळख करण्याची पद्धत म्हणजे ह्याचं हेड त्रिकोणी असतं. हेड पासून शिफ्टीपर्यंत गोल गोल आकाराची चैन, आणि सर्वसाधारणपणे हा साप 7 फुटापर्यंत वाढतो. आणि असं म्हणता येत नाही की ह्याचं नेचर सांगता येत नाही. जसं की नाग फण काढतो, हा साप फण काढत नाही. एका सेकंदाला 3-4 फुटापर्यंत उडून चावतो. लांबलचक असतो, जाडजोड असतो, म्हणून भरपूर लोकांचा गैरसमज होतो की ही आजगर आहे. आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आपल्या इंडियामध्ये स्नेक बाईटचं प्रमाण वाढलेलं आहे. हे जवळ की टिक पिल्लू पण यायचं घ्या ना. पिक्चरच रिलीज झाला उचल थांब थांब इकडं माझ्या अंगावर त्याच्या स्वतःहून जाऊ दे.